अध्यक्ष महोदय, आदरणीय सुधीर भाऊनी अतिशय ज्वलंत प्रश्नाला हात घातले. कारण पाणी योजना कशा हव्यात, काय हव्यात हा पुढचा प्रश्न आहे. जमिनीतलं पाणीच जर कमी होत असेल तर किती पाणी योजना आपण केल्या तरी त्या पुरवठा येणार ना, हा खऱ्या अर्थाने मूळ प्रश्न. आणि जर जमिनीतलं पाणी मुरवायचं असेल तर अनेक गोष्टी आपल्याला प्राधान्याने करावे लागतात. जसं मगाशी एक उदाहरण दिलं की शुद्ध पाण्यासाठी कशा पद्धतीने केलं, त्यामुळे कॅन्सरचं निराकरण कसं झालं. तसंच मी कोकणापुरतं बोलायचं झालं तर कोकणामध्ये पाऊस एवढा प्रचंड पडतो, पण हा प्रचंड पाऊस पडत असला तरी जुलै आज देखील आम्हाला टँकरने काही गावामध्ये पाणी द्यावं लागतं. ही खऱ्या अर्थाने आमची शोकांतिका आहे. आणि मग कोकणामध्ये काय केलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने लघु पाटबंधारेचे बंधारे प्रत्येक खोऱ्यात जर आपण करू शकलो तर त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होईल. पर्यावरण मंत्री जरी इथं असल्या तरी त्या जलसंधारण मंत्री मागच्या वेळी होत्या, मागच्या कालावधीत. त्यावेळी त्यांच्या कालावधीत देखील छोटे छोटे बंधारे कोकणातले अनेक आम्ही मंजूर करून घेतले आणि त्याचा फायदा आज किती होतोय हे आपल्याला दिसतोय. जरा थोडक्यात मुद्दे मांडा. आता सगळे बोलले, मी प्रॉपर वेवर बोलतोय. पाणी एक मुरवायच्या पाणी म्हणजे पुरवठा योजनांवर नाही बोलत आहे. तर पाणी मुरवायचं असेल जमिनीमध्ये तर कोकणामध्ये लघु पाटबंधारेचे बंधारे होणं आवश्यक आहे. एक वर्ष कोकणात काही काम झालं नाही तरी चालेल, पण आज जर जे आमचे डोंगर आहेत, दऱ्या आहेत, त्या प्रत्येक दऱ्यामध्ये जर छोटे छोटे बंधारे आणि पाझर तलाव निर्माण करू शकलं तर कोकणची पाण्याची परिस्थिती अतिशय उत्तम पद्धतीने. याचं एक मूर्तिमंत उदाहरण मी माझ्या 350 एकरामध्ये केलेलं आहे. सिरीज ऑफ बंधारेचा कन्सेप्ट पडणारा पावसाचं पाणी मुरवून केलेलं आहे आणि जवळजवळ 30-40 गावाला मुबलक पाणी त्या पद्धतीने मिळू शकतं. हा प्रयोग देखील केलेला आहे. मग या सगळ्यासाठी वेगवेगळे उपक्रम आपल्याला करावे लागतील. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला भूजल पातळीत वाढ करायची असेल तर भूमिगत बंधाऱ्यांची उभारणी करावी लागेल. मी फक्त हायलाइटेड वाचून दाखवतो. मुख्यमंत्री जल शिवार योजनेअंतर्गत जर आपल्याला काम करायचं असेल तर प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीला आपल्याला 20 बंधारे तरी कमीत कमी बांधण्याचं टार्गेट द्यावं लागेल. आपण काय करतो की सगळीकडे एकच टाईप बंधाऱ्याचा पॅटर्न करतो. कोकणामध्ये प्रचंड जंगलतोड होते. जंगलतोडीमुळे मातीचा प्रवाह खूप सारा नदीमधून वाहून येत असतो आणि जसे बाकी ठिकाणी बंधारे बांधतो त्या पद्धतीचे जलशिवारच्या अंतर्गत बंधारे बांधल्यामुळे ते माती आणि वाळूने भरून जातात आणि मग त्याचा उपयोग पुढच्या काळात होत नाही. त्यामुळे तिथं जर बंधाऱ्याचं डिझाईन बदललं आणि डिझाईन बदलत असताना जर पाणी जायला जागा ठेवली आणि नंतर ते आपण बंद केले तर त्या भूमिगत बंधाऱ्याचा पण उपयोग चांगल्या पद्धतीने होतो. CSRच्या माध्यमातून आज कोकणामध्ये अनेक केमिकल कारखाने येतात. त्या सगळ्या कंपन्यांना CSR निधी बांधण्यासाठी त्यांचा उपयोग करून घ्यायचा उपयोग आहे. त्याचबरोबर CCT कामासाठी 100% अनुदान देण्याचा विचार करावा आणि डोंगर आणि उताराच्या जागेमध्ये जर बांबूची लागवड आपण चांगल्या पद्धतीने करू शकलो तर पर्यावरणाला देखील पूरक होईल आणि जमिनीमध्ये पाणी साचवण्याची क्षमता देखील वाढवत आहे. यासारखे अनेक उपक्रम जर आपण करू शकलो तर त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होतो. आज पाणी योजनांच्या बाबतीत सांगायचं झालं तर या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी हर घर जल यासाठी जल जीवन मिशनचा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आणले, परंतु त्याची अंमलबजावणी करत असताना अनेक त्रुटी राहिल्या. कारण घाईघाईत हे DPR बनवणं वगैरे ही कामं झाली होती. तरी देखील जी आता सुधारित कामं वर आलेली आहेत त्यांना तातडीने प्रशासकीय मंजुरी दिली पाहिजे. ह्या सगळ्या योजनेमध्ये खऱ्या अर्थाने काही चुकलं असेल तर स्रोत बघितला नाही. स्रोत न बघता सगळ्या योजना पुऱ्या झाल्यामुळे आज सगळी योजना पुरी आहे पण विहिरीला पाणी नाही अशी परिस्थिती आहे. मग हे स्रोत डेव्हलप करायचे असतील आणि त्याला पाणी वाढवायचं असेल तर ह्या सगळ्या उपाययोजना आपल्याला कराव्या लागतील. आज 100% ड्राय असलेल्या बोर देखील 3, 5, 7, 7, 8, 9 तास देखील चालू शकतात 5-5 HP पाण्याने. पण त्यासाठी त्याची उपाययोजना करायची असेल तर त्या ड्राय बोरला पाणी द्यायचं असेल तर दोन्ही बाजूला 10-10 मीटरचे चर काढले आणि चिरा किंवा दगड वीट यांनी भरून ते पडणारं पाणी जर आपण त्याच्यामध्ये मुरवलं तर ह्या बोरला पण पाणी आपल्याला मिळू शकतं. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. एका बाजूला जल जीवन मिशनचं काम झाल्यामुळे
एखादी योजना पाण्याची दुसऱ्या निधीतून आणायची झाली तर कलेक्टर परवानगी देत नाही. ते म्हणतात पाण्याची टंचाईच नाही तर आपण कसं परवानगी द्यावी. पण मला सांगायचं आहे की ह्या निमित्ताने त्या गावामध्ये जर जलजीवनचं पाणी जात नसेल, जेवढ्या पद्धतीने पाणी पुरत नसेल, तर दुसरीकडून आणलेल्या निधीतून त्या योजना करण्याची देखील कलेक्टरना परवानगी देण्याचे आदेश मंत्री महोदय आपल्या माध्यमातून निश्चितपणे व्हावे. अनेक ठिकाणी कोकणात आज कालवे झालेत. कालवे करत असताना फक्त कॉन्ट्रॅक्टरला काम हे एकाच उद्देशाने तिथं कामं दिलेली आहेत, कारण तो कालवा यंदा केला की पुढच्या वर्षी मातीने भरून होतो. मग अशा ठिकाणी पाईपलाईनचे कॅनॉल होणं गरजेचं आहे. आज गड नदीसारखा प्रकल्प आहे, गडगडीसारखा प्रकल्प आहे, खाली 30-30, 40-40 गावं आहेत. जर पाईपलाईनच्या पाण्याने कॅनॉल केले तर त्या गावांना पाण्याच्या योजनाला देखील स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळू शकतं. आज चिपळूण शहराला ग्रॅव्हिटीची पाणी योजना या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पाणी पुरवठा मंत्री यांच्या माध्यमातून जवळजवळ 150 कोटीची झाली. ही योजना मंजूर होताना ग्रॅव्हिटीचं पाणी त्या योजनेला आपण दिलेलं आहे. यासारख्या ग्रॅव्हिटीच्या योजना त्या परिसरामध्ये जर आपण घेऊ शकलो तर उपयोग होतो. योजना मंजूर होते, ग्रॅव्हिटीची पाणी योजनेचं काम पूर्ण होतं, पण टॅपिंगला परवानगी न दिल्यामुळे हे पिण्याचं पाणी त्या लोकांना मिळू शकत नाही. म्हणून माझी आग्रही विनंती आहे की ज्यावेळी पाणी योजना मंजूर कराल त्याच वेळी त्याची टॅपिंगची व्यवस्था देण्याचं काम देखील व्हावं. नाहीतर 150 कोटी पुरे होतात आणि टॅपिंग नसल्यामुळे पाण्याचा प्रश्न त्या माध्यमातून निर्माण होतो. याचबरोबरीने ज्या ड्राय बोअर आहेत त्या जर चांगल्या पाणीदार करायच्या असतील तर मनरेगा अंतर्गत ते काम जर आपण करू शकलो तर त्याही पद्धतीने मार्ग आपल्याला काढण्यासारखा आहे. अनेक गोष्टी आहेत. आज पाऊस एवढा पडतो, पण पडलेल्या पावसाचं जमिनीमध्ये आपण त्याला टाकला नाही, पाणी टाकलं नाही तर आपल्याला शेवटी पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. अतिशय एक वेगळ्या प्रश्नाला या निमित्ताने सुधीर भाऊंनी मांडणी त्याची खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे. त्यामुळे ते मुद्दे परत न घेता या कोकणासाठी एक वेगळं धोरण या सगळ्यामध्ये करावं. कोकणामध्ये पाझर तलाव करण्यासाठीचे स्पेशल मापदंड बदलण्याचं काम करावं आणि हे पाझर तलावाची व्याप्ती जर वाढवली तर येणाऱ्या पुरापासून देखील संरक्षण मिळण्याचं काम या माध्यमातून निश्चित होईल. अध्यक्ष महोदय, आपण वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.